गाडी आहे की काय धुराची मशीन आहे. आता या पुढे दादांची जी ही आहे काय बोलतात स्कूटी आहे, तुम्ही बघू शकता. भाई काय नक्की स्कूटी आहे की काय, स्मोक मशीन वाटतं. धूर बघा ना, धूर. MH47. दादा गाडी बदला, गाडी बदलायची वेळ आलेली आहे. काय का डॅम ब्रो, BMW 0001 VIP नंबर. हो भारी दिसतो यार. हा वाटतं यार व्हाईट कलर मध्ये खतरनाक भारीच दिसतो व्हाईट कलर. काय झालं इथे मला काहीतरी झालेलं आहे. तो त्याच्या यार त्या गाडीमध्ये काय धूर येत होता. बोललो दाखवली पाहिजे ही गोष्ट तुम्हाला. मला समजत नाही RTO वाले किंवा पोलीसवाले काय लक्ष देतात की नाही देतात. आता ही गाडी आहे ना, समजा आता तुम्ही याच्या पुढे बघू शकता पल्सर 220 आहे. माझ्यापेक्षा अजून पुढे असेल ना तरी धुवा हितपर्यंत येत होता. तो धूर येतोय ना तो माझ्या गाडीपर्यंत येत होता, आपल्या चार्लीपर्यंत. एवढा जोराने म्हणजे खरं रिअली सांगू ना, ते BMC मध्ये असं माहिती धूर मारणारे, पावसात जेव्हा धूर वगैरे मारतात मच्छर वगैरे येऊ नये म्हणून. तशी मशीन असते ना त्या टाईपची त्यांची ती ॲक्टिवा वाटत होती. MH47 म्हणजे इकडचं का बोरवली की ठाणे, आय थिंक अंधेरी वाटतं. मी नाही कन्फर्म माहीत नाही, गाडींच्या टायमाला चेक करून टाकतो. तर बोललो एकदम काय काम लोक मध्ये गाडी घ्यायचं म्हणून घेतात हो, त्यानंतर मेंटेनन्स असो काय असो नाही करत. अहो मला सांगा ना PUCचा खर्च किती आहे. मॅक्स 40 रुपये, काही ठिकाणी 50 रुपये, काही ठिकाणी 60 रुपये. 60 रुपयाच्या वरती कुठेच PUC नाही आहे. तर मला जेवढा माहिती आहे तेवढा तरी मी सांगतो. आतापर्यंत मी ऑलमोस्ट 6 वर्षापासून तरी गाडी चालवतो आहे, तरी मला तरी जेवढा माहिती आहे PUCचा रेट तेवढाच आहे. लोकांकडे काय 60 रुपये नसतात. पेट्रोल टाकता तुम्ही बरोबर, 100, 150, 1000 रुपयाचा पेट्रोल टाकत असेल तुम्ही, 60 रुपये नाहीत का PUCचे तुमच्याकडे. म्हणजे गाडीची पण वाट लागते आणि पोल्युशन पण होतो ना यार. त्या गाडीमुळे त्रास किती होतो कुणाला. जर एखादा व्यक्ती पाठी असेल त्याच्या जे फुल फेस हेल्मेट वगैरे नसेल घातला, हाफ फेस हेल्मेट घातला असेल, त्याला त्रास तर व्हायलाच पाहिजे. बट तरी पण सांगतो हाफ फेस हेल्मेट वगैरे असेल तर धूर किती, एकदा ते टॉक्सिक किती असतो ते. एक रिक्षावाले त्या ह्याला लेफ्टला नाही ना राईटला कुठं चालवणार, मधल्यामध्ये चालवतात. बरेच लोक बोलतात गरिबांना क्रिटिसाइज करतात, तुम्ही गरीब लोकांना असं बोलतात असं बोलतात. अहो प्रत्येकाला नाही बोलत ना, प्रत्येकाला डिपेंड करतो प्रत्येक माणूस वागतोय कसा. गाडी बघा अच्छा गावात मिनी व्हॅन. प्रॉब्लेम झालेला वाटतं गाडीचा. आज पावसाची खूप संभावना आहे, कारण की मॉर्निंगपासून मी मॉर्निंगला जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा पण खूप पाऊस पडलेला. ऑलमोस्ट सांगा होता हा शर्ट आहे ना आपला गोवावाला शर्ट, तो सुद्धा शर्ट माझा भिजला. मुंबई में पैसा तो कम नहीं है यार, आप बनवली यार मेहंदी. डैम ब्रो यार, वाटर कार भाई साहब खतरनाक. 2 सुंदरी सकाळ सकाळी बघायला भेटल्यात. ती थार होती बॅगची आणि फ्रंटवाले BMW कोणती होती मी नाव नाही वाचलं, पण यार होती भारी यार. काय पण बोला, तसं बघायचं नाही. आम्ही पण त्याचा नाद आहे, आम्हाला पण त्याचा नाद आहे. कष्ट हेच भांडवल, बरोबर आहे. आणि हा मित्रांनो यार ती कार काय होती यार ब्रो, बोलला ना यार सुकून यार. बघितला काय वाटत होती ती. बॅड ॲस ब्रो, बॅड ॲस. तिचा कलर, तिला जे मॉडिफिकेशन केलेलं, आता ऑफकोर्स काही लोकांना नाही आवडू शकत कारण की टायर खूप बाहेर काढलेले, खेकड्यासारखी वाटत होती ती. प्रत्येकाची चॉईस आहे, कुणाला आवडेल नाही आवडेल. पण त्या पुढे जी BMW बघितली ना, BMW मस्त दिसत होती यार. ती फ्रंटला आली पाहिजे यार, फ्रंटला आली पाहिजे ती. मी जस्ट कॉलेजला होतो, मी पाठी होतो आणि मी पुढे बघितली, बोललो यार थार सारखं दिसतोय पण काहीतरी वेगळंच माल आहे बोलतात ना, काहीतरी वेगळंच दिसत होतं. चार्जिंग कमी वाटतं गोप्रोची, पण चार्ज पण करावं लागणार आहे. आणि कसं माहिती, एक चार्ज फुल केल्यावर ना अराऊंड आपले 3 ते 4 ब्लॉक्स निघून जातात एक सिंगल बॅटरीवर. डिपेंड करतो कधी कधी फुटेज जेवढी लांब असेल त्यानुसार बॅटरी कंजप्शन होतो. आणि ॲक्च्युली इश्यू काय झाला आहे, मी जी आपली फ्रंट साईडची जी स्क्रीन असते ना ती ऑफ करायला विसरलो.
ऑटो ऑफ असते ना 30 सेकंड्स 1 मिनिट किंवा 2 मिनिट नंतर, ते मी ऑफ करायला विसरलो, त्यामुळे ते डिस्प्ले पण चालू आहे कंटिन्यूस, ते सुद्धा बंद करायचं. आता कॉलेजला गेलो बसलो की तर, नाही तर डायरेक्ट घरी जाऊन बंद करता येईल. आणि मित्रांनो एक आपण अपडेट दिलेलं, त्याबद्दल थोडीशी क्षमस्व की न्यूजवाल्यांनी त्या गोष्टीत धोका दिलेला आहे आपल्याला. 30 सप्टेंबरला एअरपोर्ट ओपन होणार होतं, पण अनफॉर्च्युनेटली ते ओपन नाही झालं. आता नवीन तारीख आहे, ती कधी आहे ते माहीत नाही, पण बोलतात ह्या मंथपर्यंत होऊ शकतो, ऑक्टोबर मंथपर्यंत. मी त्यावर पण तुम्हाला अपडेट देईल नक्कीच, काय चेंजेस झालेत, काय गोष्टी बदलल्या आहेत, त्या किती काय ते अपडेट देत राहायचो. व्ह्यूज येतील नाही येतील ते देवाच्या हातात आहे आणि आपल्या हातातच कॉन्टेंट टाकणं. असं नवीन यूट्यूबर असल्यामुळे लगेच नाही होत गोष्टी. आई नव्हता काही बोलाल की तू आधीपासून यूट्यूब करतोयस, व्हिडिओ टाकतोस. हां, प्रत्येक गोष्टीला टाईम लागतो, लगेच कोणतीही गोष्ट होत नाही. आणि लगेच गोष्ट झाली असती कोणती तर त्याची मजाच नसते ना यार. टॅम ब्रो, इंटरसेप्टर पण चांगली गाडी आहे, पण फक्त इंटरसेप्टरचा इश्यू मला असं वाटतो की त्याची सीट कम्फर्टेबल नसेल यार. आणि ती एक तर सीट आहे ना खूप नॅरो अशी वाटते मला, आणि प्लस त्यात असं कम्फर्ट असेल काय असं मला नाही वाटत. अरे दोघांनी पण हेल्मेट नाही घातलं, वा राहू दे, लैला मजनू आहेत नसेल घातला तर तेच. हां, इंटरसेप्टर आपल्या कुणाकडे कोण मित्रापैकी किंवा आपल्या सबस्क्रायबरपैकी कुणाकडे इंटरसेप्टर असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा यार, सीट कम्फर्टेबल आहे का. नाही, मी घ्यायचा विचार नाही करत आहे, जस्ट एक क्युरियोसिटी म्हणून विचारतो की कम्फर्टेबल आहे का. हे बघा, नॅरो सीट वाटते मला, माहीत नाही तर ती खरंच कम्फर्टेबल असेल की नाही. कारण की बघा ना यार, त्या सीटवर असं एवढं कुशन वगैरे पण काय वाटत नाही की प्रॉपर जाड कुशन बोलतो ना आपण, त्या टाईपचं असं वाटत नाही. जसं की क्लासिक, मिटिऑर अशा गाड्यांना भेटतात तशी मला वाटली नाही. पण डिपेंड्स, प्रत्येक रायडर कशासाठी घेतो आहे, लॉंग राईडसाठी, शॉर्ट राईडसाठी. पण मेन म्हणजे 750 CCच्या वर जे 750 CCची इंजिनची बाईक असतात ते मोस्ट, हे बघा काय बोलणार ना, हायवेला बाई असे मारून ठेवलेत ना. हो, काहीतरी कांड झाला वाटतं मला असं वाटतं. अच्छा हां, हे रिपेअर करतात, हे साईड डिवायडर्स असतात ना, ॲक्सिडेंट झाल्यावर गाडी रिटर्न रोडवरच राहावी, त्या साईडला जाऊ नये म्हणून त्याचं काम चाललं आहे आता. असं आहे माहिती आहे, फक्त कोण नेते मंडळी वगैरे येत असतील ना तर गोष्टी नीट होतात. जेव्हा काहीतरी वरतून प्रेशर आलं आहे ना तर हे बघ, हे दिसतं, हे तुम्हाला लेफ्ट हँड साईडला लावलं आहे, हेच हे राईट हँड साईडला लावतात. आणखी मला असं वाटतं, मी लक्षात आहे मला व्हिडिओ भेटले, मी व्हिडिओ टाकतो. अराऊंड 2 महिन्यापूर्वी इथे एक ॲक्सिडेंट झालेला. जी वॅगनार होती, ती वॅगनार आहे ना, आय थिंक त्या साईडनी आली आणि डिवायडरला ठोकून आहे ना ह्या साईडला येऊन पलटी झाली पूर्णपणे. त्यातला जो ड्रायव्हर होता तो आय थिंक जागेच मेला वाटतं, आणि जे बाकीचे पॅसेंजर होते त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, अशी माहिती मी तरी बघितलेली आणि वाचलीसुद्धा. सो मला जर व्हिडिओ भेटली ना, कारण की असं असतं माहीत आहे, अशा व्हिडिओ कधी कधी राहतात, कधी डिलीट होऊन जातात, आपण काही प्रत्येक व्हिडिओ सेव्ह नाही करत. सो असेल ना तर मी नक्की ती तुम्हाला दाखवतो. हे बघा महाशय, खालती तरी उतरून बोला. आहे ना, रोडच्या लेफ्ट हँड साईडलाच आहे, बट तरी पण रिस्क काय घ्यायची. सिग्नलच्या बाजूलाच उभे आहेत. एकतर सिग्नल सुटला, तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियामध्ये कसं मोटो जीपी असते, सिग्नल सुटायचा 3-2-1 म्हणजे ना, ते मोटो जीपी तर त्यांच्यासाठी रेस ट्रॅक आहे. 3-2-1 झुप, अशातली गोष्ट आहे इंडियामध्ये. ना करे जनाब, इंडिया वाले बहुत डेंजर आहे. नाही, खरी गोष्ट आहे, मी खूप ऑब्झर्व करतो. आता बाईक मी अराऊंड 4-5 वर्षापासून बाईक चालवतो आहे. मी याला गॅरंटी, मी बघतो ना रोडवर की सिग्नल सुटायच्या आता आहे ना 3-2-1च बोलून त्याच्या आधीच चालू होतो.